माऊली शिंदे, यानंतर सुभाष नळकर यांचा सत्कार करतील माऊली राजूरकर. यानंतर अनिल शेठ यानपल्लेवार यांचा सत्कार प्रितेश भंडारी करतील. हो, आज झालं. या ठिकाणी वेळेअभावी सत्कार समारंभ आटोपता घेत आहेत, तरी सर्वांचं शब्द सुमनानं मी सत्कार करतो. या पुढील कार्यक्रम अगोदर सुभाष शेठ नळकर बोल ना. धन्यवाद सर. यानंतर सुभाष शेठ नळदकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे साहेबांचं. काय नाही, सर्व सन्माननीय अध्यक्ष सगळे काय नाही त्याच्यात साहेबांचं बाकी एकच. सर्वांना नमस्कार. आज आपण सर्वजण नगर परिषद निवडणूक 2025 गंगाखेड नगरपालिका या निवडणुकीसाठी एकत्र जमलेलो आहोत. आपल्या हे काढून केला ते निघत नाही निघते नाही बसायचे बोला. आजच्या आवाज येईल. नाही बसत गंगाखेड नगर परिषद निवडणूक 2025 यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडी यांच्यातर्फे आज व्यापाऱ्यांची संवाद बैठक बोलावलेली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाखेडचे लोकप्रिय आमदार रत्नाकररावजी गुप्ते, गोपाळशेठ तापडिया, सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व व्यापारी. आज अध्यक्षपदासाठी कौभाग्यवती निर्मला देवी गोपालदास तापडिया या उभा टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा व्यापाऱ्यांची बैठक बोललेली आहे. गंगाखेड व्यापारपेठ परभणी जिल्ह्यामध्ये एक नंबर. व्यापारी दुकाने बसून जे करू शकतात ते मोठे मोठे नेते देखील करू शकत नाही. गंगाखेडचे व्यापारी गंगाखेडच्या व्यापाऱ्यांना नर्म विनंती आहे की गुट्टे साहेबांच्या पूर्ण करण्याचा प्रवास दुकाने बसून सुद्धा आपण केला ते सत्य. गंगाखेडचे व्यापारी अतिशय शांत आणि व्यापार फक्त व्यापारामध्ये लक्ष देणारे आहे. गंगाखेडला तिकडे कोदरीपासून गिऱ्हाईक येते, तिकडे उकडगावपासून गिऱ्हाईक येते, तिकडे पोखरणीपासून गिऱ्हाईक येते, केरवाडीपासून गिऱ्हाईक येते. त्याचं कारण काय?
गंगाखेडचे व्यापारी नफा कमी घेतात. त्याच्यामुळे गंगाखेडची बाजारपेठ आज परभणी जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आहे. आपल्या आमदार साहेबांनी एक पॅनल उभा केलेला आहे. त्या अध्यक्षपदासाठी निर्मला देवी यांना त्यांनी उभा केलेला आहे. बाकीचे 26 उमेदवार त्यांनी उभा केलेले आहेत. अतिशय चांगले उमेदवार त्यांनी उभा केलेले आहेत. साहेबांनी जे गंगाखेडला काम केलेले आहे ते काही कामं अपूर्ण आहेत, काही कामं पूर्ण आहेत. ते राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी व नवीन योजना त्यांच्याजवळ आहेत त्या करण्यासाठी आपल्याला नगरपालिका त्यांना देणे आवश्यक आहे. साहेबांनी काय केलेलं आहे, गंगाखेडच्या 1 तालुक्याचे 3 तालुके झाले. 3 तालुके झाले तरी व्यापारामध्ये काय का फरक पडला नाही. साहेबांनी जो साखर कारखाना घातला त्या कारखान्यामुळे करोडो रुपये मार्केटमध्ये आहे. कितीतरी ट्रकवाले, टेम्पोवाले, ट्रॅक्टरवाले, बैलगाडीवाले यांना काम मिळालेलं आहे. तसेच ऊसतोड कामगार, तिथे जे गंगाखेड सुपरमध्ये कामगार आहेत त्यांना हे काम मिळालं आहे. कोणतेही अधिकार नसताना त्यांनी गंगाखेड जारखेडचा फूट केलेला आहे. 50 वर्षाची मागणी असताना कधीही मुलाची मंजूर झाली नाही. साहेबांनी फक्त पूरच केलं नाही तर तिथं गंगाखेडच्या पाण्याची सुविधा भेटावी म्हणून बाजारात देखील बांधलेला आहे. त्यांनी जेव्हा साखर कारखाना उभारला कोणालाही 1 रुपया देखील मागितलेला नाही. त्यांनी स्वतः कारखाना उभारला. जनाबाई जन्मस्थान, जनाबाई ज्ञानदेव महाराज, नामदेव महाराज यांच्या काळामध्ये संत आहे. पण जनाबाई एवढे वर्ष उपस्थित होते. जनाबाईला निधी, भरपूर निधी साहेबांनी आणलेला आहे. तिथं ते एवढा भक्तनिवास बांधणार आहे ते आता ते साहेब सांगतील ते पूर्ण मी सांगत नाही. वारकरी संप्रदायामध्ये एक म्हण आहे, नामदेव जनाबाई गोपाल काका मुक्ताबाई. एवढी जनाबाई मोठी असताना देखील उपेक्षित होती. साहेबांनी भरपूर तिथं निधी आणला आणि तीर्थक्षेत्रामध्ये त्यांचा समावेश केला. गोरक्षण किती वर्षाची जागा पडत होती. साहेबाच्या काळामध्ये तिथं निधी आला आणि त्या ठिकाणी बांधकाम झालं. शनिवार बाजारामध्ये साहेबांनी हातगाडीवाले, भाजी मंडईमध्ये बसणारे यांच्यासाठी मोठं बांधकाम सुरू केलं. नाट्यगृहाचं बांधकाम चालू आहे. त्यानंतर इथं जे ATM ऑफिस आहे, ATM ऑफिस असं मानलं साहेबांना की ते बघतळवाचं ऑफिस मानलं. दवाखान्याची इमारत नवीन, कोर्टाची इमारत नवीन, नगरपालिकेची इमारत नवीन, पंचायत समितीची इमारत नवीन, पंचायत समिती क्वार्टर नवीन. परवा गोमाता संघटनेची बैठक झाली. त्या गोमाता संघटनेमध्ये गोमात्यांनी आणि आमच्या काही व्यापाऱ्यांनी मागणी केली की आम्हाला कामगार कार्यालय व व्यापारी असोसिएशनला बैठकीसाठी कार्यालय मागले. ती देखील साहेबांनी मागणी ताबडतोब मान्य केली. सर्व मार्केटमध्ये रोड साहेबाच्या काळामध्ये झालेले आहे. सर्व मार्केटमध्ये उतारीची कोणतीही व्यवस्था नव्हती. ती व्यवस्था साहेबांनीच केलेली आहे. त्यामुळे साहेबाच्या हातामध्ये नगरपालिका देणं अत्यंत आवश्यक आहे. साहेबाच्या हातामध्ये नगरपालिका देणं म्हणजे साहेबांनी जे उमेदवार उभे केले, साहेबांनी जे अध्यक्षपदाला निर्मला देवीला उभा केले त्यांना आपल्याला निवडून देणं आवश्यक आहे. त्यांना जर आपण निवडून दिलं तर गंगाखेड एक स्मार्ट सिटी म्हणून साहेब त्याच्यातून केलं. परवा साहेबांनी सांगितलं की मी हो साहेबांनी परवा सांगितलं एका ठिकाणी कार्यक्रमामध्ये गंगाखेड मतदारसंघामध्ये त्यांनी 7,000 कोटी रुपयाचा निधी आणला आणि गंगाखेडसाठी फक्त 1100 कोटी रुपयाचा निधी आणला. तरी पण साहेबाचं म्हणणं काय की माझ्या मनाप्रमाणे गंगाखेडमध्ये फक्त 25% काम झालं आणखी 75% काम राहिले. ते कोणतं काम राहिले ते साहेब सांगतील. वेळेचं बंधन आहे. मला आणखी बोलायचं होतं, सूचना आलेली आहे.
तरी माझी सर्व व्यापाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की साहेबांनी जे नराधीश पदाला उमेदवार दिलेला आहे त्याला व साहेबांच्या सर्व उमेदवाराला बहुमताने निवडून द्या एवढी आपल्या सर्वांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच या शब्दांना लागून या गंगाखेड शहरातील सर्व व्यापारी वर्ग आपला मान ठेवतील आणि प्रचंड बहुमताने विजय करतील. यानंतर बाळकाका चौधरी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. त्यावेळेला काय होणार होतं, लोकांमध्ये डिवायडेशन होणार होतं आणि नसतेच मुद्दे म्हणून वाढायचे असते म्हणून मी माघार घेतली. आणखी विषय असा आहे की शहराच्या बाजूमध्ये शहर आपलं एवढं विस्तार झाला आहे की इकडं सोनवाडी, बदलवाडी, कासरवाडी, महादेवाडी, मुली खूप मोठं शहर झाले आणि शहराच्या बाबतीमध्ये आम्हाला सुद्धा वाटतं की आपल्यालाही कमी पडतो सुविधा देण्यासाठी. उगाच जागा करून घेण्याचं काही अर्थ नाही. त्याच्यासाठी मोठा माणूस लागते आणि जास्त विजन असणारा माणूस लागते आणि ते मोठे साहेबाशिवाय दुसरं कोणी नाही आपल्या इथे सध्या. आणि जे काही उमेदवार आता जे उभे अध्यक्षपदासाठी हेच आपण पाहिले, हे सगळे लिमिटेड आहेत. यांनी अगोदर शांत राहायला सांगा, बोलायचं शांत राहायला. तुमचं उद्या आले नाही अगोदर हे जे उमेदवार यांचा आपण पाहिलं नाही. एक राष्ट्रवादीचे उमेदवार आहे, त्यावेळेला तुम्हाला व्यापारपेठेमध्ये माहीत होती त्यांची दहशत कधी होती. आमचे कैलासवासी सदानंद व्यवहार त्यांच्या दुकानावर जाऊन त्यांनी मारामाऱ्या केल्या आणि ज्यावेळेला दुकान आहे त्याला भाडं जास्त लागेल त्यांनी निवेदन दिले 2 ठिकाणी. तर आमच्या घरी एखाद्या माणसाला जर राजकारणाची मोकळी चर्चा करायची असेल तर ते भिवू लागले. नको रे बाबा म्हणजे त्या डॉक्टरच्या विरोधात बोलायचं असं तर ते उठून ते वाडीदार टाकलं मारेल आपल्याला. अशी त्यांना दहशत होती आणि दहशत आपल्या गावाच्या कामाची नाही म्हणून आम्ही अनेक प्रकार कुठाने करून ती बला बाजूला ठेवली आणि ती वापस आम्हाला तुम्हाला विनंती की ती बला आणू नका. कारण त्यांचा विषय जे ते असा विषय आहे की ते दहशत आणि ह्याची बघतो त्याची बघतो ह्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही येत नाही. राहिला दुसरा विषय हे भाजपचा जातीच्या नावावर म्हणजे ह्याचा विषय ह्यांना खाली सैन्यच नाही. ह्यांना पूर्ण नगरसेवकाचा कोण पूर्ण करता आला नाही. त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमच्या 1 मध्ये उमेदवार दिले, 3 मध्ये त्यांना माणसं भेटणार नाही. 1 मध्ये असे की 2च आहेत 10-5 मताची माणसं आहेत आणि ते काही होऊ शकणार नाही. आणि त्यांचं बघितलं आपण की ऑफिसच्या बाहेर खुर्ची टाकायची आणि व्यापाऱ्याची वसुली आहे त्या वसुलीवाल्याला विचारायचं किती जमले, 4 लाख जमले, बिल तयारच. त्याचं काही पैसे होऊ द्यायचे नाही, कर्मचाऱ्यांचा विचार करायचा नाही, काही नाही, लिमिटेड माणसं. पण आपण जर आम्ही जर विचार केला तर पाहिले की मागच्या 6 वर्षामध्ये जे काही आमदार साहेबांना कामं आणली आणि कामं आणू शकतात ते कधीही आम्ही 52 पासून आतापर्यंत पाहिलं अशा पद्धतीचे कामं कधी कोणी आणले नाही. ते आमदार साहेबांनी आणले आणि इथून पुढे बरेच काही काम आहे. ते जर काम आपल्याला पुढे घ्यायचे असेल तर नगर परिषद आपल्याला आमदार साहेबांच्या हातात द्यावं लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला हवं. आणि उमेदवारांनी जर पूर्ण केली आपले थोडे काही नाराजी असतात. सगळ्यात जास्त माझी नाराजी पण गावाच्या भल्यासाठी मी ह्यांच्यासोबत बसतो. ह्याच्यापेक्षा तुमच्या मोठ्या नाराजा नाही. पण उमेदवारांनी जर पूर्ण केली तर नाविलाजानं नाराजी कसंही म्हणा पण तुम्हाला गोपाळ शेठलाच मतदान द्यावं लागणार आहे. कारण गोपाळ शेठ असे सोपे की ऐकून घेणार आहे. बाकी काय रे मला लय महाग पडलंय, मला इतके कोटी लागले, तू काय आता आला का माझ्या कामाला, हे विषय गोपाळ शेठ येणार नाही. आणि आपणही त्यांना बोलू शकतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणलं किंवा गोपाळ शेठला उभारी दिली त्या राहिलेल्या ह्याच्यामध्ये मदत केली तर आपल्या गावाच्या भल्यासाठी राहायची म्हणून आम्ही निर्णय घेतला. आणखी सविस्तर बोलायचे पण काय मर्यादा 10ची. आमदार साहेबाला बरंच बोलायचं म्हणून मी थोडक्यात बोलतो आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी येतात त्या आपण जाहीर सभेमध्ये बोलू.
म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की महाविकास आघाडी आमची जी शहर विकास जी आघाडी आहे त्याचं चिन्ह आहे ऑटो, की ज्यांना बी चिन्ह पूर्ण सारखे ऑटो केलेले सगळ्या व्यापाऱ्यांनी आजपासून ऑटोचा प्रचार करावा अशी विनंती करतो. कारण तुमच्याकडे सगळ्या स्तरावरती मतदार येतात आणि त्यांना सगळ्या किंवा गावाच्या भल्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे आणि सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर या समाज बैठकीचे माननीय अध्यक्ष सर्वांचे लोकप्रिय लोकनेते माननीय श्री डॉक्टर दत्तात्रयजी गुट्टे साहेब यांच्या या ठिकाणी मुलाचं आपल्या सर्वांना मार्गदर्शन होणार आहे. साहेबाबद्दल एवढंच बोलतो, या काळाच्या भाडावरती तेजाचा तो लाव ठेवा अनु फुलते तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मा नित्य नवी तू पाहावी स्वप्ने साकाराया येते घरी सूर्यफुलाच्या फुली बागा उजेड नामा घरोघरी वाहते समृद्धीच्या नद्याच सगळ्या कळकळा या काळाच्या भाडावरती तेजाचा तो लाव ठेवा. या बैठकीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये गंगापेठ शहराच्या व्यापारी बाजारपेठ मार्केट कमिटीच्या सर्व यशाचा आणि यशस्वीचा टिळा साहेबांच्या स्वरूपात राहणार नाही. या ठिकाणच्या बैठकीतून हे आश्वासन या ठिकाणी मी देतो आणि साहेबांना असं विनंती करतो की आम्हा सर्वांना या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन करावं. माननीय श्री दत्तात्रयजी गुट्टे साहेब. नगरपालिका निवडणूक 2025 यशवंत सेना गंगापेठ शहर विकास आघाडीच्या प्रचारार्थ तुझ्यामध्ये कार्यालय येथे व्यापारी बैठकीला उपस्थित असलेले आपल्या सर्वांना आताच खूप चांगल्या प्रकारे थोडे शब्दात मोजक्या शब्दात असं कळलं असं सांगितलं आमचे बालकार चौधरी, आमचे अध्यक्षाचे उमेदवार गोपालदास साठे, सुभाष कळतकर, साहेबराव भोसले, सभापती मार्केट नितीनजी चौधरी, अनिल पल्लेवार, व्यापारी बालाजी शेटे, अरुण सानप, दगडू शेठ सोमानी, प्रदीपदादा गुंडाळे, नंदू सोमानी, सचिन महाजन, माऊली अनंतराव, शेख अब्दुल विजय कुमार ठाकरे, जगदीश कुर्ता, सत्यपाल साळवे, प्रदीप भंडारी, सय्यद अकबर, प्रमोद कुमार फुले, संदीपजी नळदकर, माणिकराव वळसे, विपिन रानडे, संतोष राठोड, मनोहरजी नेजे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि समोर बसलेले माझे सर्व व्यापारी बंधू. प्रथम मला जे निवेदन आलंय त्या निवेदनासाठी बोलतो. हे निवेदन दिलेलं आहे ते अर्जदार आहेत 57 दुकान मालक, त्यांना 300 रुपये 1500 भाडं झालेलं आहे. तर निश्चितच तुमचं भाडं कमी केलं तरी पहिल्या मिटिंगला विचार करून अगोदर आपण याची चर्चा करू, सगळं किती कमी करता येते तेवढं निश्चित कमी करू. त्या दोन्हीचे निवेदन दिले. हे मला वाटतं 8 दुकाने त्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्यांची आपण तुमचेच नाही त्यांनी निवेदन नाही दिलं. आशाचे काय असेल तर काही किंमत वाढली असेल आणि खरंच ते त्यांना परवडणार नसेल तर निश्चित आपण कमी करून काढेल एवढा आपण शब्द देतो. आपल्या सर्व व्यापाऱ्यांना सर्व मी शब्द देतो. प्रथम मी आपल्याला थोडक्यात बोलणार, जास्त बोलणार नाही, वेळ तर कमी आहे, अर्धा तासच आहे. कारण तुमच्यापाशी बोलणं फार आवश्यक असतं आणि तुमच्यापाशी बोलल्यानं सगळीकडं शहरामध्ये जातात तर ग्रामीणपर्यंत जातात. आणि आज काही पार्श्वभूमी त्याच्यावर काही बोलणार नाही, त्याच्यावर 1 तारखेला बोलेल आणि सविस्तर माझ्या ह्याच्यामध्ये जेवढं लोकांनी माझ्यावर टीका केलेल्या, काय केले, खोटं बोलले, काय झालं हे सगळं 1 तारखेला मी बोलणार आहे. आणि निश्चित त्यांनी कसं केले, काय केले सांगून निश्चित सांगणार आहे मी तुम्हाला.
हे तुम्हाला म्हणजे एक तारखेला सभेमध्ये आता राहिला विषय काही बऱ्याचशा व्यापाऱ्यांना असं वाटतं की मागच्या वेळेस गोपालदास ठाकरे यांनी विद्युत आपल्याला नगराध्यक्ष केलं, त्यांनी काम केलं नाही, अशा बऱ्याच कंप्लेंट आहे. पण मला एक विचारायचं विद्युत आपल्याबद्दल, विद्युत आपल्याला तुम्हाला त्रास दिला का? एखाद्या माणसाला त्रास दिला? थोडक्यात सांगतो, विद्युत आपल्याला काम करू दिलं नाही, पैसे आणलेले. पैसे कसे येतात म्हणून तुम्हाला माहिती आहे, कसे येतात पैसे? फुकट पैसे येत नाहीत. मला जाहीर बोलता लागलं त्यांनी पैसे आणायचे, त्याला काम करू द्यायचं नाही, कोर्टात जायचं, आलेलं टेंडर भरायचे, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला त्रास द्यायचा. त्या स्वभाव हास्य मजाकचा स्वभाव आहे, निश्चित आहे, पण त्याचं तुला ग्रुप दिलं नाही. आणि मी सांगतो खरंच म्हणजे खूप चांगलं त्याने, ठीक आहे, जे करायचं तेवढं चांगलं काम केलं, पण त्या प्रकारे किती रोड केले, नंबरमध्ये रोड केले, कुठं कुठं बऱ्याच ठिकाणी कामं केले त्यांनी, स्वच्छतेवर काम बरोबर ठिकाणी, ठीक आहे, हे 5 कुठं सारखे आपलं कमी जास्त झाला असेल, तो विषय नाही. पण त्यांनी एका व्यापाऱ्याला किंवा एका माणसाला त्यांनी कुठला तरी त्रास दिला मला सांग. आता खासदाराने बोलले ते मला बोलावं लागेल, जे लोकशाहीची भाषा करतात त्यांना मला एक सवाल करायचा आहे. परभणीच्या खासदाराला एप्रिल 2010 मध्ये निवडणुकीनंतर 4 दिवस नगरपेठ बंद राहत होतं. 4 दिवस नगरपेठ बंद होतं ना? का बंद होतं? व्यापाराला मारण झाले म्हणून बंद होतं ना? व्यापाराला मारण झाली म्हणून बंद होतं. बंद होतं म्हणून काही व्यापारी 50-50 व्यापारी पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला गेले 5-50. त्या 5-50 तुम्ही उभे लागले केले का नाही सांगा? केले का नाही सांगा? आणि तुमचा जे कार्यकर्ता तो माझा पण खूप आवडीचा आहे, बालाजी उद्धव, त्याला घरी बोलून ते म्हणताना वडिलाचं वय काय आहे त्या बालाजी उद्धवाच्या? मला वाटतं 70 वर्ष वय आहे बालाजी उद्धवाचं. 70 वर्ष 72 वर्ष वय. त्यानं तुम्हाला उभं केलं, तुमची तिथं जेव्हा तुम्ही कागदच बघितले होते, तुम्हाला सगळं त्यांनी रसदीसही पुरविलं त्या माणसानं. त्या माणसाला अनुमान केली, त्यासाठी आम्ही बंद केलं. मी बंद करायला लावलं आणि तुम्ही बंद केले. तसं रत्नाकर एका व्यापारात त्रास दिला म्हणून सांगा. जे आता दोन्ही निवडणूक लढतायत, दोन उमेदवार आहेत निवडणूक लढणारे, त्यांनी व्यापारात त्रास दिला नाही. इथे किती व्यापारी पैसे असणार, पैसे घेणार आहे? अफजल भाईला माहिती आहे पैसे किसके उनके पैसे व्यापाऱ्याकडे किती लोकांकडे पैसे घेतले होते? घर उडवलं घर उडवले का नाही? तर ते आमच्या विरोधात उभा टाकायला मला वाटतं काय द्यायचं नाव ते उच्च व्यापाऱ्यांचे वडील पैसा काय म्हणायचं असं मला वाटतं. आपला तमिळ अधिक प्रमोद तमिळ त्या तमिळवरची काय हाल केली त्याच्यात दुसरं आणखी गुंडाळे असं काही विचारच चालू होते. गुंडाळे विकले त्याला, आणखी काय काय विकलं, काय हालत केली, तसं आम्ही काही केलं नाही ना. आम्ही व्यापाऱ्याला बनवलं. कारखाना आल्याच्या नंतर जवळजवळ तुम्ही एका फक्त याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट करतात ना, त्यांचे पैसे 200 कोटी कुठे घरी टाकतात. 200 कोटी त्याला म्हणजे जास्त लग्न करावं लागते, जोडीदार त्याला ऊस पडायला खटखट करतात, सगळे पैसे लागले पुढे जातात. गडबड होती ना, नंतर ऊसाचं पेमेंट आलेलं पुढे जातात. 7 लाख क्रशिंग होतं. 7 लाख क्रशिंगचं किती पैसे होते? एवढं 200 कोटीच्या पेमेंट, ते पेमेंट कुठं इथंच जातं. माझे मेंबरचे इथंच राहतात, इथंच जातात, भारतातल्या इथूनच येतात. ते सोडा, आता कारखाना चालू आहे, किती लोक शहरात येतात?
पान कुठून कोणाला खातो तेच पाणीपुरवठा खातो, बिडी घेतो, सिगरेट घेतो, चहा घेतो, समाजा खातो, बिस्किट घेतो. व्यापारी शेतकऱ्याला येतच घेतो ना. पंक्चरवाला कोण काढतो? प्राण्या एवढ्या बनवून दिल्या की 3-4 प्राणीचे धोरण आहे. कोण चालू आहे? कोण चालू आहे करायचं? आणि कुणाचा धंदा चालत नाही मला सांग कारखान्यामुळे. ते पंक्चर काढणाऱ्यापासून ते सगळ्यात उंच व्यापाऱ्यावर असं म्हणायचं. असं हे बोलत आहे म्हणजे त्यांना फक्त जे नेते आहे काय केलं हे सांगावं, काय केलं हे सांगायला मिळत नाही. काय करणार आहे तेवढी अक्कल नाही सांगायचं. काय करणे सांगा अक्कल लागते ना. फक्त रत्नागिरी उद्योग ठीक आहे, केलं जातं. व्यापारी माझे मायबाप सुरे आहो, मी तुम्हाला खूप मानतो. आज मी तुम्हाला मत यासाठी मागालो. आज शहरामध्ये 1100 कोटीची कामं चालू आहेत. 200 कोटीचं काम सुरू झालं नाही, 900 कोटीचे चालू आहे. त्याच्याकडे 300-400 कोटीचे संपले असते, आणखी 500 कोटीचे कामं बाकी. 500 कोटी कोण आले लोक ह्याच्यात तुला आहे का 500 कोटी आणायचे? एका उमेदवाराचे निवडे मंत्री होते, काय आणलं निवडलं मंत्री? ते आणलं मंत्री होते ना, ते आणलं का 2 पैसे का आणले शहरामध्ये? दुसरे उमेदवार हे सत्तेत होते, सत्तेत हे आम्ही आमचं असं केलं तसं केलं, आम्ही पैसे करून त्यांनी 2 पैसे आणले का नाही आणले? हा मला सवाल आहे. पण लोक म्हणत अहो पैसे आणायचे म्हणजे काय झाडा लागले का? पैसे आणायचे करून आणायचे लागतात. आणि पत्र दिलं म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट झाले पैसे होतात का? त्याच्यातले बरेचसे माझे कार्यकर्ते माझ्याकडे फिरवून त्या कार्यकर्त्याला 3 कामावर बसले, एका जागेवर बसायचा कुठे साहेब कुठून फिरून कुठे येते तिथे बसायचे. हे सगळे जेवढे आलेले साहेब फिरून सगळं कुठे येते तिथं नियम का तिथं बसायचं, मी फिरून तिथंच येतो माहिती आहे. म्हणजे मी दुःखासाठी कुठे गेलो, आनंदच्या कुठे गेलो, वैयक्तिक गेलो नाही. सगळं काम झालं नाही झालं तुम्हाला काही नाही. प्रत्येक ऑफिसला मी स्वतः जातो. इन्व्हेस्टमेंट झाली, सीएमची इन्व्हेस्टमेंट घेतली. सीएमची इन्व्हेस्टमेंट घेताना इन्व्हेस्टमेंट कशी घ्यायची हे तर पाहिजे ना. एखाद्या वेळेस तपासून कारवाई करा म्हणलं सरकार विषय त्याच्यामध्ये रेट बनवलेली असते, काय घेण्याला असतं, वरील खालची रेट असते, ह्याच्यामध्ये सगळं आहे आणि हे समजावं लागतं. मग ते करायला म्हणा साहेब असं द्या आणि इथं सही करा. लय हुशार म्हणजे ते पत्र दिलं होतं का मागं असं होतं का? असं होत नाही ना. ह्या पेमध्ये सचिवापासून खाली न्यूट्रिशन पासून तो वांगी दुसरा त्याचा खालचा त्याच्या खालचा आणि मग शेवटी त्या ऑर्डर काढायला बसली त्याच्यामध्ये डेस्क ऑफिसर आणि त्या डेस्क ऑफिसरपासून पुन्हा ऑर्डर घेतली. डेस्क ऑफिस कसं गेली देवर आहे त्याला माहीत असेल, आपल्याला माहीत असेल की देवर आहे त्यांच्या पोरांनी माहिती आहे. नगरसेवक आहेत ना, हे माझ्या नगरसेवक भावी नगरसेवक आहे, यांनी जेवढे पैसे आणले तेवढे पैसे तुम्हाला नाही. यांनी पैसे आणले ना, मला फक्त पत्र द्यायचं, पत्र दिलं काय पैसे आणले पैसे. म्हणजे नगरसेवक भावी नगरसेवक आणू शकता तर तुम्ही काय आणू शकत नाही पैसे? तुम्हाला कोणी सांगा आम्ही तो पैसे नाही आणायला. मी तर कुणालाही पत्र द्यायला तयार, जे मागवलं त्याला पत्र द्यायला तयार आणि दिलं. आणि मी तुम्हाला आता जास्त वेळ घेणार नाही, थोड्या वेळात मी तुम्हाला समजून सांगतो मी मग काम करतो.
पैसे पूर्ण करायचेच ना. त्याला पैसे आणावं लागतील, पैसे लागतील त्याला, पैसे मला आणावं लागतील. त्यानुसार कोणी आणू शकतात पैसे, जे उभे ते पैसे आणू शकतात, जे नगरपालिकेचे पदाला उभे ते पैसे आणू शकतात का? हे 500 कोटी हे सगळा विचार करा. उभं काहीतरी थोड्या गोष्टीमध्ये नाराजा करू नका. मी तुमच्यासाठी आहे. तुमच्या हक्याला रोज घेऊन येणारा तुमच्याजवळ मी आहे. माझ्यावर राग करा, काय हरकत नाही. मला भांडा, काय हरकत नाही. पण मला एकदम दूर उडून ते गोपाळदास आपल्या वगैरे जीव व्हायचं. मला लय आमचे कार्यकर्ते सगळे सगळे खूप बोलून लागले, साहेब हो करा, हो करा, हो करा. शेवटपर्यंत मी त्यांना ठीक आहे करू, काय काय करू, शेवटपर्यंत टाकलं त्याला मला माहित नव्हतं. शेवटच्या दिवशी कळत आपल्याबरोबर आणि ओबीसीचा सुटला असता 1 वर्षापर्यंत आम्हाला सांगितलं पूर्ण करायचं सांगितलं का? 1 वर्षापूर्वी ओबीसी जर असेल तुटला असेल तर गपचूप राहा, सगळीकडे लक्ष दे, गावात सगळीकडे सगळं आणि समज चांगले ठेवलं 1 वर्ष. पण लक्ष्मी ओबीसी सुटलं नाही, ओपन सुटलं, ओपन मध्ये काढता मुलं नाही. मग मी व्यापाराला गेलो, गोपाळ काढले आहे 30-35 वर्षांवर राजकारण करतायत ना. कितीही मोठा राजकारणी आलं त्यांच्या घरी आल्याशिवाय जात नाही ना कोणी. त्यांच्या घरी येतो, कुठल्याही पक्षात आला तरी घरी येतो त्यांच्या. कितीही मोठा मंत्री असतो, काही असतो, त्याच्या घरी येतो, आपल्या घरी येतो. आता बऱ्याचसाठी तर केलं नाही, गोपाळ सिंग बऱ्याचसाठी काय केलं, मला असं समजलं तर ठीक आहे. आता ते मला टीका करायचं नाही, फक्त जबाबदारीचे ते चालू. तुम्ही काय तर मी काय, मला निवड करायची. तुम्ही काय करता, मी काय करतो हे सांगायचं. तुमचं हे काम आहे, माझं हे काम हे सांगायचं. त्याच्यामध्ये मी टीका नाही करायचं. मग गोपाळ शेट्टांनी दिलं, तुम्ही आंदोलन करायला सगळे करायचं. इतकं आंदोलन द्यायला पाहिजे किंवा ठीक आहे आपल्या मानून तुम्ही आता जे बाकीचे उमेदवार त्यांच्या घरी पण जाऊ शकता. रात्रीच्या 12 वाजता 11 वाजता पण जाऊ शकता. तर मला पण जाऊ तुम्ही 12 वाजता 2 वाजता मला भेटता, मला भेटता ना. बरेचसे लोक रात्री 11-12 वाजता मी भेटतात ना. 2-2 वाजेपर्यंत मला 2 वाजता मी मला भेटायला असं मला वाटतं. अकबर असं 4 दिवस सगळे सगळेच बंधू असतात, हे असतात सगळे. जेवढा म्हणजे रात्री 12 वाजता असतात, व्यापारी असतात. सकाळी 6 वाजता येतात तो मात्र. सकाळी 6 वाजताची ओपनिंग माझी 500 लोकांची आहे. 500 लोकांची 6 वाजता आलेल्या लोकांची 500 लोक येतात. लोकांनी माहिती झाली की साहेब सकाळी चांगल्या म्हणून घडते, त्याला सकाळी लोक एखादी सकाळी 6 वाजता आली तेव्हा माझे कुठं ते आपला गेला नावेकर धाबा सकाळी आला काय आणि तुझं काय नाही साहेब नुसतं भेटायला काहीच काम नाही अशी भेटच काम नाही आम्हाला. इतकं प्रेम म्हणजे इतकं प्रेम करणारी मंडळी माझ्यावर आहे. आणि 9-9:30 पर्यंत एका 9:30 कधी 10 वाजते माझं पवळ सुटलं पुढं पवायला पवायला मिळत ना. मला कधी कधी आधावर व्यायाम करायला लागला. हे सगळं तुमच्यासाठी सोडतो, सगळं सोडलं तुम्हाला म्हणत. इतका वेळ देणार महाराष्ट्रात नाही लक्षात आहे ना माझं. मी माझं स्वतः जाहीर करत नाही, तुम्ही जनताला विचार, कुणाला विचार. मग माझ्या हातात जर नगरपालिका वगैरे नाही मी काय करू. नगरपालिका ही स्वतंत्र आहे लक्षात ठेवा. आमदाराला सन्मान नसतो, आमदाराचा नगरपालिका ऐकत नसते, आमदाराचा काही संबंध नसतो त्याच्यामध्ये. अध्यक्षाला स्वतःच्या सहीने सगळ्याचे काढता येतो. अध्यक्षाशिवाय काही होऊ शकत नाही.
आता मला एखादं रेल्वे पाहिजे असेल देणार त्याच्यामध्ये माझं नाव कशाला बोलते किंवा मला कशाला बोलते, मला रोड कशाला बोलते, मला नगरपालिकेतून काही जर आणायचं मी जरी बोललं 500 कोटी मी आणतो काही करणार नाही. आधी यांना रडवणार सगळ्यात जेवढे कामं चालू आहे त्यांना आधी रडवणार, म्हणणार आमचं असं झालं तर झालं, आमचा एवढा खर्च झाला काढा. याच्यामध्ये काय करते ते बोलतात काम नाही करणार. आता मला तुम्ही सांगते सगळे बाहेरच्या लोकांना कामं का देणार नाही बाहेरच्या लोकांना, आपल्या लोकांनी कामं नीट केले तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना. आपले कामं बरोबर नीट करत नाही, जे नीट करतात त्याला देतो मी काम. आता रोडचं काम कशा वाले बॅचिंग प्लॅन मोठा प्लॅन टाकला दिला चांगले झाले ते कामं लोकल अप्लाय करून करू शकता का, आणि त्याच्याजवळ काही करायचं असलं तर त्याजवळ टाकलं दुसऱ्या हे करतात ना काम. आता मला सांगा बिल्डिंग दिली आहे, बिल्डिंग परमनंट बांधायला त्याला दिली ना, दुसरा एक बिल्डिंग नगर दिली परमनंट कामाचा नाही, त्यांनी काम कसं केलं बघा ना. मी काम देतो फक्त जनतेची क्वालिटीचं काम करतो, मी त्याला काम देतो. मला विदाऊट क्वालिटी जमत नाही. काम चांगलं झालं पाहिजे, उगाच काहीतरी करायचं खातोमातून करायचं सोडून देत असावी आणि राहिलेले काम पूर्ण करायचे त्यासाठी मी तुम्हाला करतो. त्याच्यानंतर पुढे काय करायचं त्याच्यासाठी म्हटलं पुढे अगदी 997 कोटी 1000 कोटी 450 कोटी नमामी नाही आहे, 50 कोटी समजा धडा नाही आहे, 122 कोटीचे रस्ते त्याचे डीएमए वर पडले माहित आहे का, सध्या मला माहित आहे 122 कोटी पडले. पुन्हा 30 कोटीचे आणखी पडलेले गार्डन आहे, 30 कोटीचे 30 कोटीचे गार्डन पण पडलेले 15 कोटी त्यांनी टेंडर करतात 30 कोटी. म्हणजे अशी 997 कोटी आणायचे पाईपलाईन मध्ये आहे ते आणणार हे आता जे आहे त्याच्यातून तुम्ही आणेल का, आणेल का सांगा. ही परिस्थिती अशी आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे, मला सहकार्य केलं पाहिजे. जसं आतापर्यंत मला सोबत आहे काही नाराज असते, त्याच्याबद्दल नाराज असते, माझ्याबद्दल नाराज असते, काही असं तुम्हाला मी माफी मागतो, मी दिल्ली करतो मी माफी मागतो. गोपाल सिंग तुमच्याला असते किंवा कुणीही चुकले असेल त्याची माफी मी मागतो, पण सदा नाही मागतो. सदा तर दिली आम्ही बाहेर आणि बाहेर पडलं पुन्हा काय होतं त्यामध्ये तुम्ही बघा 5 वर्ष एकदा साथ गेला तर हड्डीवर काट्या म्हणून काय होतो नसतो. शेतकरी शेंड्यावर छान म्हणतात बरोबर, शेतकरी शेंड्यावर छान कापसाचा भाव असला सोयाबीन जास्त घेतलं सोयाबीनचा भाव कमी झाला म्हणजे शेवटी म्हणतो शेतकरी कापस घेतात बरोबर असतात, पण शेवटी कळालं नंतर. तसं तुम्हाला शेवटी जर कळाल्यानंतर 5 वर्ष तुम्ही जर नंतर जर तुम्ही लक्षात ठेवा मी सत्य बोलायला माझं काही होणार नाही, मला 1 इंची ते मला फरक पडणार नाही. फरक त्या शहराला पडायचं आणि तुम्ही सगळे व्यापारी हुशार आहेत, तुम्ही सगळे सुशिक्षित आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना समजतं आणि मला एवढी खात्री आहे तुमची. तुम्ही जरी काही थोडं कोणी नाराज असेल काही असेल तुम्ही गुरुवर तिथं जर मतदानाला गेला तुम्ही आठवतच बटन दाबणार हे मला नाही दाबणार आहेत ना. आणि एवढे कामं मार्गी लावायचे आपल्याला कामावर संत जनाबाईचं माझ्यावर भाषण काढले, संत जनाबाईपासून जमिनी कमी काय काय कमी सगळं काय हिंदी संत जनाबाईमध्ये बार टाकले, संत जनाबाई भक्तांनी बार टाकले, ते भक्तांनी बार टाकले म्हणतात संत जनाबाईच्या
फ्रंट घेतले, बार टाकले आणि बाकी काय झालं काय चालू होतं त्या बाकीच्या सुद्धा हिंमत होते बाकीचं करून जे मंडळांचं काही हिंमत नव्हते झाली म्हणून जाता गेलं काय बाहेर काढलाय होतो असं प्रदूषण असते एक मोठं लाकडावर बोलतोय त्यांचे नगरसेवक हे आमचे मार्केटचे संचालक आहेत आमचे आमचे मामा बऱ्याच प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन बाकी साखर ते तिथं हे सगळ्यांनी केलं म्हणून झालं हे सगळ्यांनी सपोर्ट केला मला आपण तिथं जरा संत नारायणासाठी आपण काहीतरी करू शकतो आज मला खरं सांगा संत नारायणाची पालखी पहिल्या 2 वर्षापूर्वी पालखी निघालेली माहीत होत होती का आलेली माहीत होत होती का आता पालखी जाताना किती लोक वाटणार असतात म्हणजे इथं जर आपल्या आंबेडकर चौकाच्या खाली राहील असतं पालखीच्या इतके लोक असतात ते कसे आले बिगर पैसे मला काढायला मागत नाही तेव्हा सगळा खर्च मी करतो त्या गोळ्यांपासून जे जे काय द्यावं सगळा खर्च मी करतो आणि 8 दिवस सगळीकडे फिरते मला पालखीला या 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 सगळं आल्याच्या घरी आपण वेलकम कसं करतो आज तिथं मला सांगा एवढ्या दिंड्या किती दिंड्या येतात दिंड्या येताना इथं आपली कुठलीच होत आहे तुम्ही माझे दिस करतात करतात बिचारे ते येणाऱ्या हातापाय लागणार त्याची मालिश करणं चांगलं ना चढून चांगलं काम करतात किती दिंड्या येतात त्या दिंड्याला ह्याला जायला रस्ता आहे हे जर जायचं कुठं जायचं लोकांना ह्याला जायचं कुठं जायचं लोकांना आंघोळ करायचं आंघोळ कुठं जायचं लोकांना काहीतरी आहे काय सुविधा आहे तिथं लहान मुलं टाकलेलं घाटाची काम झालं ते पूर्ण करायचे काम घाटाची झाली नाही फक्त बालापाडी झाली तर बालापाडीमध्ये आता फाउंडेशन कामना करायची त्याच्यामध्ये 4 फ्लोर वर काढतात म्हणजे 4.5 फ्लोर 100 भक्त निवास आहे अटॅच बाथरूम सोलार आहे गरम पाणी म्हणजे बाथरूमसाठी गरम पाणी लागू करायचे आणि मध्ये 4-5 हॉल आहेत मोठे मोठे 200, 250, 300 लोक जर आले एका दिंड्याचं एका हॉलमध्ये 25 महिलाचे टॉयलेट बांधले 25 पुरुषांसाठी 20 बाथरूम बांधला आपल्यासाठी सतत गरम पाणी एवढं मी करतोय मी कुठं कमी करतो मला सांगा मी कुठं कमी करतो मी कमी कधीच पडणार तुम्ही केले उपकार मी विसरू शकत नाही लक्षात मी उपकार माझ्यावर केले ते कधी विसरू शकत नाही कधी तुमचा सगळ्याचा विचार केला घरी मनात राहिला तर रात्री नेमकी 12 वाजता मी रडत बसतो अक्षरशः या लोकांना असते काय कोण आहे काय समज तुमचा माझा कोण आहे मला तुला वागता कुठला माझा बाजूला खासदार आमदार कोण आहे पण जेलमध्ये असताना मला निवडून दिलं व्यापाऱ्याने घोषणा दिल्या व्यापाऱ्याकडे घोषणा देतो व्यापाऱ्याने घोषणा दिल्या हे माझा मॉर्निंगचा ग्रुप डोंगरेचे पत्र वाचायला गेले अख्खा ग्रुप रडला रडले नाही अख्खा ग्रुप रडला अक्षरशः डोंगरेच्या अंतरावर पत्र वाचित होते सगळा ग्रुप रडला हे प्रयत्न करते माझ्यावर मी कोण म्हणजे मला खरंच कधी कधी वाटतं की काय माझं मी काय केलं असं की माझ्यावर इतकं प्रयत्न आणि ह्या शेतानं म्हणजे एवढे होत ते कुठं केलं सगळं आज ग्रामीणमध्ये असेल कुठं असेल ते व्यापारी कोण चाललं काय त्याला त्यांनी बंद करून ट्रॅक्टर चालवले म्हणजे ट्रॅक्टर चालवले सगळीकडे ट्रॅक्टर चालवले तुमच्याकडे किती होते तुम्ही मला सोबत राहा मला सहकार्य करा मला तुम्ही मला सोबत पाहिजे तुम्ही जर सोबत नसताल तर तुम्ही जर मला घरी बाजूला घेऊन
मला काही राजकारणाची गरज नाही सांगतो खरंच गरज माझं कुठं कुठं काय काय मला कळलं नाही. मला काहीच मानायची गरज नाही. मला एक दोन पैसे कमवायची मला गरज नाही. मला काय नाही देवाला काय दिलं नाही. मला देवाला सगळं दिलं. मी कशासाठी करतो मी फक्त एक लक्षात ठेवा मी जे करतोय सगळं ते माझं काम आहे. तुम्ही केलेले उपकार आहे त्याच्यामुळे करतो आणि त्यामध्ये एक मला वाटतं नक्की जेव्हा गेल्याच्या तुम्ही जाणार ना बरोबर मिळालं ते तुम्ही चर्चा झाली पाहिजे. आम्हाला खूप चांगला होता भाषण केले पाहिजे तुम्ही बोलले पाहिजे चर्चा झाली पाहिजे माझं गेल्याच्या नंतर तिथे मी सगळं करतो. म्हणजे मला करायचं काय सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्याला हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे. मी माझ्या या पॅनलसाठी याशी गोटी पसरतो. कारण नुकसान होईल आणि इतकं मोठं नुकसान होईल भरून निघणार नाही लक्षात कधी भरून निघणार काय काय मी जे केलेलं आहे मला ते करता येणार नाही. मी कसं करतो की आणायचं पण आता मी कशी आणतो मी काय विकास करतो शहराचा कसा विकास शहराचा विकास मी नाही करू शकत आमदार. प्रत्येक आमदाराच्या केवळ नगरपालिका त्याच्या जवळ असते म्हणून शहराचा विकास होतो. तुम्ही बघा कुणीकडे आमदाराच्या अंतर्गत नगरपालिका असते तेव्हा तो विकास होतो शहराचा विकास होत नाही. आता मी सांगता आपल्याला नाही नगरपालिका कोण कधी कुठून आणून पैसे मला कशी तिथं काम करू देते पोलीस कोण देणार नाही नगरपालिका इंटरव्ह्यू मला कोण देणार नाही. हे लक्षात ठेवा मला कळत नसेल मला माहिती नसेल की आजकाल काही पुढारी झाले की म्हणजे काही ना काही अफवा घालवायच्या काही ना काही करायचं आणि अफवा करून काहीतरी आपण पुढे भरायचा प्रयत्न करायचा हे असं चालू आहे. म्हणून मला विनंती आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्हाला मी तुमच्याकडे घोडी पसरलेली आहे हे जरा विचार करायचा सगळ्या विचार करून आपल्या निर्मला देवी गोपाळदास ठाकरे नगरपरिषद उमेदवार आहे आणि किती प्रत्येक पेक्षा चांगले पडतात आपल्याला. माझा एक 3च नंबर होता आणि माझं एक अटूट चिन्ह होतं जर निर्मला देवीचे 3च नंबर आहे आणि त्यांची अटूट चिन्ह आहे. बाकी सगळे आठवले सगळे आठवण नाही पण आमचं नशीब की निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे आदेश सगळ्यात त्याला देता येईल आणि पहिलं होतं अध्यक्षाला त्यांनी देता येत नाही त्यांचे चिन्ह वेगळे आणि मला चिन्ह म्हणून चिन्ह मिळायला करू नये म्हणून तुम्ही पत्र दिले मला चिन्ह म्हणून इतके माझ्या मागे लागले पूर्ण जिल्हा माझ्या मागे जिल्हा पूर्ण जिल्हा माझ्या जिल्हा तुम्ही गुन्हा तुमची ताकद आहे माझ्या पाठीमध्ये म्हणून तुमची ताकद आहे माझ्या पाठीमध्ये म्हणून मी संघर्ष करतो. तुमची ताकदच नसेल माझ्या मनात मी संघर्ष करतो मी संघर्ष करू शकणार नाही लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी आपण नक्की येणाऱ्या 2 तारखेला निर्मला देवी गोपाळदास ठाकरे या आपल्या नगरपरिषदेचे उमेदवार आहेत. बाकी 26 उमेदवार आहेत वेगवेगळे वार्ड आहेत आणि सगळ्याचं चिन्ह आठव आहे. 2 तारखेला आठवलं चिन्हावरचं बटन दाबून आपण माझ्या सगळ्या उमेदवारांनी हे करा अशी आपल्याला अपेक्षा करतो आणि चूक भूल काय असेल तर माफ करा. मी माफी मागितलेली आहे त्याच्यामुळे याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि मी अपेक्षा करतो की तुम्हाला सर्व सहकार्य करा अशी अपेक्षा करतो. थांबतो आणि माझे सगळे उमेदवार आले. आता मला सांगा हे उमेदवार आहे कोण उमेदवार जनतेबद्दल नाही मला सांगा आणि बाकी लोकांचे उमेदवार बघा हे सगळे जनतेबद्दल उमेदवार आहेत सगळे
रात्र दिवस काम करणारे मुलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं इनपुट ते आलेलं होतं तो असल्या कोणाचं इनपुट असतं तो छोटू कावळे असतं रात्र दिवस काम करणारे पब्लिकमध्ये. आज परवा म्हणजे त्या कामावर आपण सगळ्यांनी 2 दिवसापूर्वी ते 3,000 लोक असतात. आता किती सगळ्यांनी 2,000 लोक होते. त्यांनी मला सांगितलं की येऊ नका गरज नाही तुमची यायची आम्ही निवडून देणार आम्ही देणार आहोत. इतकी लोक जनता आपल्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे निश्चित तुम्ही जे तुम्हाला शब्द टाकलेला आहे तुम्ही निश्चित मला सहकार्य करा आणि निवडून द्या. आठवड्यात सगळे उमेदवार अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्वांना विनंती